Namaskar. Let's start with question number 4 in this video. Question number 4 from exercise 1.4. उदाहरण संग्रह 1.4 मधला प्रश्न चौथा आपण स्टार्ट करूया. Question number 4. They have given question असा आहे, प्रश्न दिलाय त्यांनी. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9. म्हणजे एक सर्वे त्यांनी एक सर्वे केलेला आहे, बरोबर. सर्वे तुम्हाला माहिती आहे की घरोघरी जाऊन सर्वे करतात, त्याप्रमाणे तो सर्वे केलाय. त्यामध्ये त्यांनी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सर्वे केलेला आहे आणि त्यात 220 विद्यार्थ्यांचा त्यांनी सर्वे केलाय. 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9, out of which 130 students inform about their hobby as rock climbing. 130 students inform their hobby as rock climbing. रॉक क्लाइंबिंग ही हॉबी आहे 130 स्टुडंट्सची, गिर्यारोहण, पर्वत चढणं वगैरे, डोंगर चढणं. सो रॉक क्लाइंबिंग ही हॉबी आहे 130 स्टुडंट्सची, गिर्यारोहण. 180 स्टुडंट इन्फॉर्म देअर हॉबी एज स्काय वॉचिंग. 180 विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना छंद आहे स्काय वॉचिंग, आकाश पाहण्याचे, आकाश भ्रमण ज्याला म्हणतात, अवकाश दर्शन, आकाश दर्शनाचं. देअर आर 110 स्टुडंट हु फॉलो बोथ द हॉबीज. 110 हु फॉलो बोथ. 110 विद्यार्थी आहेत ज्यांना दोन्ही आवडतं, म्हणजे गिर्यारोहण पण आवडतं आणि आकाश दर्शन पण आवडतं. देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. म्हणजे किती विद्यार्थ्यांना एकही छंद नाहीये, म्हणजे ना त्यांना गिर्यारोहण आवडत ना त्यांना आकाश दर्शन आवडत. दे डोंट लाईक स्काय रॉक क्लाइंबिंग अँड दे डोंट लाईक स्काय वॉचिंग. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली. किती जणांना फक्त गिर्यारोहणच आवडतं, रॉक क्लाइंबिंग ओनली. अँड हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. आणि किती जणांना फक्त अवकाश दर्शनच आवडतं, स्काय वॉचिंग आवडतं. असा तो प्रश्न आहे, थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, नेहमीच्या पद्धतीने स्टार्ट करूया. फारच साधा आणि सोपा प्रश्न आहे. सो पहिलं, हा प्रश्न सुरू करण्यापूर्वी जे काही सेट्स वगैरे आहेत, नावं आहेत, ती आपण ते लिहू शकतो. व्हेन डायग्रामने तो पहिला एक्सप्लेन करूया. युझिंग व्हेन डायग्राम लेट्स अंडरस्टँड अँड देन वी कॅन सॉल्व बाय आवर रेग्युलर मेथड. आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण सोडूया. पहिला आपण वेन चित्राच्या साह्याने हे स्पष्ट करून घेऊया, कळलं का, आणि त्यानंतर आपण ते सोडू शकतो. ठीक आहे, आता सरळ आहे. इथे आपल्याला कळत आहे की एक विश्वसंच आहे, विश्वसंच यू, सर्व विद्यार्थी म्हणजे 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा संच, हा झाला यू. त्यानंतर 2 प्रकारचे छंद दिले. एक दिलाय गिर्यारोहण, इंग्लिशमध्ये रॉक क्लाइंबिंग म्हटलंय, त्याला आपण आर शब्द वापरूया, आर हा संच वापरूया. त्यानंतर दिलंय अवकाश दर्शन, स्काय वॉचिंग, त्याला आपण एस हा शब्द वापरूया. म्हणजे यू झाला विश्वसंच, आर झाला गिर्यारोहण आणि एस झाला अवकाश दर्शन. एवढं कळलं. यू इज द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स विच इज युनिव्हर्सल सेट, ऑल स्टुडंट्स ऑफ 9th स्टँडर्ड. 9वीचे जेवढे 9th स्टँडर्डचे जेवढे स्टुडंट्स आहेत ते सगळे यू मध्ये येणार. आर, कारण 2च हॉबी आहेत, ओनली 2 हॉबीज आर गिवन. आर फॉर रॉक क्लाइंबिंग, एस फॉर स्काय वॉचिंग. एवढं तर क्लिअर आहे. म्हणजे there are 2 sets. One set R for rock climbing, second set S for sky watching. 2 संच बनणार. संच R गिर्यारोहण, संच S अवकाश दर्शन. एवढं क्लिअर आहे. ठीक आहे, मग बघा, सगळ्यात पहिला आपण वेन डायग्राम साठी यू, युनिव्हर्सल सेट, विश्वसंच. आता यू मध्ये कोण येणार? 9वीचे सगळे विद्यार्थी, बरोबर. युनिव्हर्सल सेट मध्ये कोण येणार? ऑल स्टुडंट्स ऑफ 9th स्टँडर्ड. सो वी हॅव गॉट एन ऑफ यू इज इक्वल टू 220, बरोबर. तरी दिलंय की 220 विद्यार्थी आहेत 9वी मध्ये. देर आर टोटल 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9. सो एन ऑफ यू इक्वल टू किती येणार? 220. ओके. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स हॉबी एज रॉक क्लाइंबिंग. 130 विद्यार्थ्यांची हॉबी रॉक क्लाइंबिंग आहे. म्हणजे रॉक क्लाइंबिंग साठी आर घेतलाय. 130 विद्यार्थ्यांचा छंद आहे गिर्यारोहण, म्हणजे एन ऑफ आर बरोबर 130 येणार.
आर म्हणजे गिर्यारोहणासाठी आर घेतलाय, रॉक क्लाइम्बिंग साठी आपण आर वापरलाय, बरोबर. आणि रॉक क्लाइम्बिंग किती जणांना आवडतं? 130 स्टुडंट्स. हाऊ मेनी स्टुडंट्स फॉर रॉक क्लाइम्बिंग? 130 स्टुडंट. सो एन ऑफ आर इक्वल टू 130. गिर्यारोहण किती जणांना आवडतं? किती जणांचा छंद आहे तो? 130 जणांचा. आणि गिर्यारोहणासाठी आपण कोणतं अक्षर घेतोय? आर. एन ऑफ आर बरोबर 130. 180 स्टुडंट्स हॉबी आहे स्काय वॉचिंग. 180 स्टुडंटची हॉबी स्काय वॉचिंग आहे. स्काय वॉचिंग साठी कोणतं लेटर घेतलंय? एस. ओके. 180 स्टुडंटला स्काय वॉचिंग आवडतं. स्काय वॉचिंग साठी कोणतं लेटर आहे? एस. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू 180. 180 विद्यार्थ्यांना अवकाश दर्शन आवडतं. अवकाश दर्शनासाठी आपण कोणतं अक्षर वापरतोय? एस. एस हा संच अवकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे, म्हणजे एन ऑफ एस बरोबर 180. एवढं क्लिअर झालं? ठीक आहे. ओके. त्यानंतर 110 स्टुडंट्स फॉलो बोथ द हॉबीज. 110 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतं. दोन्ही आवडतं म्हणजे त्यांना गिर्यारोहण आर पण आवडतं आणि अवकाश दर्शन एस. म्हणजे ते दोघांमध्ये पण आहेत. जे दोघांमध्ये पण असतात म्हणजे ते कॉमन असतात. कॉमन असतात म्हणजेच ते कशात असतात? छेद संचात असतात. म्हणजे एन ऑफ आर छेद संच एस बरोबर 110. कळलं? दोन्ही आवडतात ना, म्हणजे ते आर मध्ये पण असणार आणि ते एस मध्ये पण असणार, म्हणजे ते दोघांमध्ये कॉमन असणार. दोघांमध्ये पण असणार. कॉमन म्हणजेच काय? छेदसंच. आर छेदसंच एस बरोबर 110. 110 स्टुडंट्स दे हॅव बोथ हॉबीज. बोथ मीन्स व्हॉट? त्यांना रॉक क्लाइम्बिंग पण आवडतं अँड दे लाईक स्काय वॉचिंग. सो अँड मीन्स व्हॉट? इंटरसेक्शन. कॉमन आहेत ना ते. रॉक क्लाइम्बिंग मध्ये पण असणार, ऍट द सेम टाइम ते स्काय वॉचिंग मध्ये पण असणार. सो देअरफॉर दे आर कॉमन इन बोथ द सेट्स. दोन्ही सेट मध्ये कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय? इंटरसेक्शन. सो एन ऑफ आर इंटरसेक्शन एस इक्वल टू 110. क्लिअर? यू टोटल स्टुडंट्स. टोटल स्टुडंट्स 220. एकूण विद्यार्थी 220. एन ऑफ यू. आर number of students having hobby rock climbing. Rock climbing hobby. How many students? 130. R गिर्यारोहणाचा छंद असणारे विद्यार्थी किती आहेत? 130. एन ऑफ आर बरोबर 130. एस स्काय वॉचिंग. स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी स्काय वॉचिंग. हाऊ मेनी स्टुडंट्स? 180. एन ऑफ एस इक्वल टू 180. एस अवकाश दर्शनाचा छंद असणारे विद्यार्थी किती आहेत? 180. एन ऑफ एस बरोबर 180. एन ऑफ आर इंटरसेक्शन एस. आर इंटरसेक्शन एस कॉमन इन बोथ मीन्स हॅव्हिंग बोथ द हॉबी. दोन्ही हॉबी असणारे. हाऊ मेनी स्टुडंट्स? 110. आर छेदसंच एस म्हणजे दोघांमध्ये पण असणारे, म्हणजे गिर्यारोहण पण आणि अवकाश दर्शन पण दोन्ही आवडणारे. मग दोन्ही आवडणारे किती आहेत? 110. आर छेदसंच एस बरोबर 110. ठीक आहे. आता दोन संच आहेत आर आणि एस, म्हणजे दोन वर्तुळ येणार. ही वर्तुळ छेदणार की नाही छेदणार हे मला सांगा. बट ऑब्वियस छेदणार. का? कारण छेदसंच दिलाय ना, मग छेदणारच. देर आर 2 सर्कल्स. 1 सर्कल फॉर रॉक क्लाइम्बिंग. एक सेट रॉक क्लाइम्बिंग आहे. सेकंड सर्कल कोणासाठी असणार? स्काय वॉचिंग साठी. बरं ही दोन्ही सर्कल्स एकमेकांना कट करणार की नाही करणार? करणार. का करणार? कारण हे बघा इंटरसेक्शन दिलाय ना. इंटरसेक्शन आहे म्हणजे दोन्ही सर्कलने कट केलंच पाहिजे. सो असं येणार. फर्स्ट सर्कल, सेकंड सर्कल. दिस इज फॉर रॉक क्लाइम्बिंग, दिस इज फॉर स्काय वॉचिंग. आर अँड एस. ओके. रॉक क्लाइम्बिंग, स्काय वॉचिंग. आतमध्ये लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. रॉक क्लाइम्बिंग, स्काय वॉचिंग. व्हॉट अबाउट दिस पोर्शन? हा पोर्शन कोणता आहे? हा मधला. बरोबर. दिस इज द कॉमन पोर्शन ना. हा कॉमन भाग आहे की नाही? म्हणजे हा दोघांमध्ये पण आहे. कॉमन. कॉमन म्हणजे काय? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन किती आहे? 110. म्हणजे इथे येणार 110. हा जो भाग आहे तो काय झाला? दोघांमध्ये पण समान आहे ना, सामायिक आहे, कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय? छेदसंच. छेदसंचात किती आहेत? 110. म्हणजे इथे किती विद्यार्थी येणार? 110. क्लिअर? हे वर्तुळ कोणाचं आहे? आर. आणि आर मध्ये किती जण आहेत? 130. म्हणजे ह्या वर्तुळात 130 जण आले पाहिजेत. गिर्यारोहण 130 आले पाहिजेत. त्यातले 110 ऑलरेडी दिसत आहेत ना. मग इथे उरणार किती?
बरोबर ना. हे पूर्ण वर्तुळ कोणाचं आहे? आरचं. म्हणजे ह्या पूर्ण वर्तुळात किती आले पाहिजे होते? एन ऑफ आर 130. त्यातले इथे 110 आले. मग 130 मधून 110 गेले, मग राहिले किती? 20. कळलं? 130 वजा 110 20 झालं. आर मध्ये बघा 130 आले की नाही? 110 आणि 20 130 झाले. आर आर इज फॉर रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग मध्ये किती स्टुडंट्स आहेत? 130. त्या 130 मध्ये म्हणजे या सर्कल मध्ये 130 आले पाहिजे. ह्या 130 मध्ये इथे 110 गेले ना, मग राहिले किती? 20. मग 20 इथे ना, 130 मायनस 110 किती आहे ना? 20. कळतं? हे क्लिअर आहे? स्काय वॉचिंग, हे सर्कल कोणाचं आहे? स्काय वॉचिंगचं. स्काय वॉचिंग मध्ये किती पाहिजे? एन ऑफ एस 180 पाहिजे ना, म्हणजे ह्या सर्कल मध्ये 180 आले पाहिजेत. त्या 180 मधले इथे 110 आलेत ना, म्हणजे 180 मायनस 110 किती राहणार? 70 इथे येणार. एस कोणासाठी आहे? अवकाश दर्शन. अवकाश दर्शनासाठी किती विद्यार्थी आहेत? 180 जणांना आवडतंय ते. म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे अवकाश दर्शनाचं आहे ना, एसचं. म्हणजे याच्यामध्ये 180 विद्यार्थी आले पाहिजे होते. त्यातले ऑलरेडी 110 आले ना, मग 180 मधले 110 इथे आले, तर उरले किती? 70. म्हणजे 70 इथे येणार. क्लिअर? आता टोटल किती विद्यार्थी कव्हर झाले ते बघूया आपण. हे 20, हे 110 किती आले? 130. 130 आणि हे 70 किती आले? 200. म्हणजे संपूर्ण हे दोन्ही सगळी वर्तुळ मिळून टोटल किती विद्यार्थी कव्हर केले? 200. पण 9वी मध्ये 200 मुलं आहेत का? नाही. 9वी मध्ये मुलं किती आहेत? 220. म्हणजे जर इथे ही सगळी संख्या बघून टोटल इकडे 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 सगळं काउंट करून जर 200 कव्हर झाले, तर उरलेले 20 कुठे राहतील? मग टोटल 220 होते. आणि ह्या वर्तुळांमध्ये किती गेले? 20, 110, 70 किती गेले? 200 गेले. म्हणजे राहिले किती? 220 मधून 200 गेले, राहिले किती? 20 ना. ते 20 कुठे येणार? बाहेर. इथे बाहेर 20 राहणार. कळतंय की नाही कळतंय? टोटल किती होते? 220. त्या 220 मधले हे आतमध्ये इथे 20, इथे 110, इथे 70. मग टोटल किती झाले? हे 200 ना. म्हणजे 220 मधले 200 इकडे आले की नाही? मग 220 मधून हे 200 गेले. 220 वजा 200 गेले आतमध्ये गेले. मग बाहेर किती राहिले? 20 राहिले ना बाहेर. म्हणजे इथे बाहेर 20 विद्यार्थी राहणार. जस्ट काउंट ऑल द स्टुडंट्स इनसाइड द सर्कल्स. 20. बरोबर. सर्कल मध्ये किती स्टुडंट्स आहेत? 20 प्लस 110 130, 130 प्लस 70 किती आले? 200 झाले. पण 9th स्टँडर्ड मध्ये 200 होते का स्टुडंट? नव्हते ना. क्लास 9 मध्ये 200 स्टुडंट होते का? नाही. किती होते स्टुडंट? 220. मग 220 मध्ये इथे किती कव्हर झाले? 200 गेले ना. मग 220 मधून 200 जर इथे आतमध्ये आले तर उरणार ना काहीतरी. म्हणजे 220 मायनस 200 किती उरले? 20 बॅलन्स आहेत. ते कुठे असणार? सर्कलच्या बाहेर. मग बाहेर इथे 20 स्टुडंट्स आहेत. इज दॅट क्लिअर? ओके. नाव कम टू युअर क्वेश्चन. आता तुमच्या प्रश्नांकडे येऊया. नाव कम टू युअर क्वेश्चन. व्हॉट आर द क्वेश्चन्स? क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज? किती विद्यार्थ्यांना एकही छंद नाही? डू नॉट हॅव हॉबीज म्हणजे ना ते रॉक क्लाइम्बिंग मध्ये आहेत ना ते स्काय वॉचिंग मध्ये. असं किती दिसत आहेत की जे कोणत्याच सर्कल मध्ये नाहीये? क्लिअर? 20. These 20 students are not inside any circle ना. हे 20 विद्यार्थी कोणत्याही वर्तुळात दिसत आहेत का? नाही ना. म्हणजे हे 20 विद्यार्थी ना तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग मध्ये दिसत आहेत. हे 20 स्टुडंट ना तुम्हाला स्काय वॉचिंग मध्ये दिसत आहेत. हे 20 विद्यार्थी गिर्यारोहणाच्या संचात पण नाही आहेत. हे 20 विद्यार्थी अवकाश दर्शनामध्ये पण नाही आहेत. म्हणजे ह्या 20 विद्यार्थ्यांना कोणताच छंद नाहीये. क्लिअर? डायरेक्ट आन्सर मिळणार 20. काय कठीण आहे? पुढे बघा. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली? रॉक क्लाइम्बिंग ओनली म्हटल्या. ओनली म्हणजे फक्त रॉक क्लाइम्बिंग पाहिजे असं नको की ज्यांना रॉक क्लाइम्बिंग पण आवडतं आणि स्काय वॉचिंग पण आवडतं. ओनली रॉक क्लाइम्बिंग. बघा हे 20 दिसत आहेत. हे जे 20 आहेत ते रॉक क्लाइम्बिंग मध्ये आहेत. पण ते स्काय वॉचिंगच्या सर्कल मध्ये आहेत का? नाही ना.
म्हणजे हे जे 20 स्टुडंट्स आहेत ते ओनली रॉक क्लाइम्बिंग मध्ये आहेत ना, कळलं? हे नाही घेऊ शकत का, कारण हे 110 जे आहेत ते स्काय वॉचिंग मध्ये पण आहेत. क्वेश्चन काय आहे, स्टुडंट हु हॅज हॉबी ऑफ ओनली रॉक क्लाइम्बिंग. सो ओनली रॉक क्लाइम्बिंग, हाऊ मेनी स्टुडंट्स? 20 स्टुडंट्स. दे हॅव ओनली रॉक क्लाइम्बिंग ॲज देअर हॉबी. किती विद्यार्थ्यांचा छंद फक्त गिर्यारोहण आहे? फक्त गिर्यारोहणचा अर्थ काय होतो की त्यांना गिर्यारोहणच आवडलं पाहिजे, अवकाश दर्शन आवडता कामा नये. मग असे विद्यार्थी 20 आहेत. हे घेता येणार नाही. यांना गिर्यारोहण आवडतं पण त्यांना अवकाश दर्शन पण आवडतं, कारण ते एस मध्ये पण आहेत. म्हणजे हे 110 घेता येणार नाही. तर अर्थ कळला? फक्त या शब्दाचा अर्थ कळला का? फक्त म्हणजे काय, तर ते फक्त गिर्यारोहणच आवडलं पाहिजे, त्याच्यात जे कॉमन आहेत ते घ्यायचे नसतात. किती येणार उत्तर? 20. 20 स्टुडंट दे हॅव ओनली रॉक क्लाइम्बिंग हॉबी. सेम ओनली स्काय वॉचिंग. ओनली स्काय वॉचिंग मीन्स दिस इज द सर्कल ऑफ स्काय वॉचिंग. टोटल 180, बट आउट ऑफ 180 110 कॉमन आहेत ना. मग ओनली स्काय वॉचिंग किती आहे? 70. 70 स्टुडंट्स ओनली स्काय वॉचिंग. हे रॉक क्लाइम्बिंगच्या सर्कल मध्ये आहेत का? नाही आहेत. ते स्काय वॉचिंग मध्येच आहेत ना फक्त. म्हणजे हे ओनली स्काय वॉचिंग वाले झाले स्टुडंट. कळतंय? फक्त अवकाश दर्शनाचा छंद, म्हणजे त्यांना गिर्यारोहणाचा छंद नाही आहे, म्हणजे ते गिर्यारोहणाच्या वर्तुळात येणार नाहीत. असे किती आहे? 70. हे 70 जण बघा अवकाश दर्शनाच्या वर्तुळात आहेत, पण ते गिर्यारोहणाच्या वर्तुळात आहेत का? नाहीयेत. म्हणजे या 70 जणांना फक्त अवकाश दर्शनच आवडतं. कळलं? म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर 20 ज्यांना काहीच छंद नाही, दुसऱ्याचं उत्तर 20 ज्यांना फक्त गिर्यारोहण आवडतं, तिसऱ्याचं उत्तर 70 ज्यांना फक्त अवकाश दर्शन आवडतं. सो द फर्स्ट आन्सर 20 स्टुडंट्स डिड नॉट हॅव एनी हॉबी. सेकंड आन्सर 20 स्टुडंट्स who like only rock climbing. Third answer 70 students who like only sky watching. Finish. ठीक आहे. आता हे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, फक्त हे समजण्यासाठी होतं. म्हणजे आपण व्हेन डायग्राम यूज केला तर इझिली तुम्हाला आयडिया येणार की आन्सर काय काय असू शकतात. क्लिअर आहे? चलो, सो लेट्स स्टार्ट प्रॉब्लेम. रेग्युलर मेथड प्रमाणे तो प्रॉब्लेम करू आपण. वर्डिंग तुम्ही करून घ्या. ओके, यू शुड राईट वर्डिंग. लास्ट व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलं होतं की वर्डिंग लिहा. मी वर्डिंग ओरली पण सांगितली, पण मला रिप्लाय जसा आलाय स्टुडंट्सचा, तर बऱ्याच स्टुडंट्सनी वर्डिंग केलेलं नव्हतं. हे लेट यू बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स अँड ऑल. हा, तर ती वर्डिंग तुम्हाला करायची. मी ओरली मेन्शन केली, ओरली मी सांगितली आहे, तोंडी मी सांगतोय. कळलं का? तिथे लिहायचं आहे. काय बरेच स्टुडंट लिहत नाही, डायरेक्ट आन्सर स्टार्ट करतात. तर ती वर्डिंग लिहायची आहे. कळलं का? म्हणजे यू लेट यू बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. समजा यू हा सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे, हे लिहायचं आहे. बरेच विद्यार्थी लिहित नाही. ओके, इथे मी लिहत नाहीये कारण टाइम वेस्ट होतोय. पण मी ओरली सांगतोय, ते ऐका आणि तसं मला हवं आहे. ओके, त्यामुळे कॉपी करताना आधी वर्डिंग लिहायची सगळी आणि नंतरच पुढचा प्रॉब्लेम स्टार्ट करायचा. इज दॅट क्लिअर? ओके, so first sentence will be let you be the set of all students. Let you be the set of all students. Okay, समजा you हा सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, let R and S be the set of students having hobby of rock climbing and sky watching respectively. Let R and S be the set of students having hobby of rock climbing and sky watching respectively. Finish. समजा R आणि S हे अनुक्रमे गिर्यारोहण व अवकाश दर्शन छंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचे संच आहेत. समजा R आणि S हे अनुक्रमे गिर्यारोहण व अवकाश दर्शन छंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचे संच आहेत. तर हे स्टेटमेंट आधी हवं. ही सेंटेन्स ही
2 वाक्य आधी हवे. दिस 2 सेंटेन्स यू हॅव टू राईट फर्स्ट. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट. त्यानंतर मग जे आपण सांगतोय ते लिहायचं इथे. एन ऑफ यू सर्व विद्यार्थी, ऑल स्टुडंट किती आहेत 220. एन ऑफ यू 220. एन ऑफ आर रॉक क्लाइम्बिंग गिर्यारोहण किती 180 180. एन ऑफ एस स्काय वॉचिंग अवकाश दर्शन किती स्काय वॉचिंग सॉरी रिवर्स 130 रॉक क्लाइम्बिंग 130 रॉक क्लाइम्बिंग अँड स्काय वॉचिंग 180. अवकाश दर्शन 180 आणि गिर्यारोहण 130. देन 110 बोथ 110 दोन्ही म्हणजे छेदसंच. बोथ मीन्स कॉमन मीन्स इंटरसेक्शन. एन ऑफ आर इंटरसेक्शन एस 110. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय हवंय, काहीच आवडत नाही. मग काहीच आवडत नाही त्याच्या अगोदर काय करायला पाहिजे, ज्यांना काहीतरी आवडतं ते काढावं लागतील. आपल्याला काय विचारलंय, ज्यांना कोणताच छंद नाही. मग कोणताच छंद नाही त्याच्या अगोदर आपण काय करूया, कमीत कमी एक तरी छंद असलेले काढूया. कमीत कमी एकचा अर्थ काय होतो, जे मगाशी गणितात बघितलं क्वेश्चन नंबर 3 मध्ये. कमीत कमी एकचा अर्थ गिर्यारोहण किंवा अवकाश दर्शन. आणि किंवा म्हणजे काय, संयोग. कळतंय तुम्हाला. म्हणजे आधी काय काढायचं, कमीत कमी एक छंद असणारे विद्यार्थी काढायचे. म्हणजे ज्यांना कमीत कमी एक तरी छंद आहे. मग ते सगळे विद्यार्थी तुम्ही बाजूला जर काढला तर जे उरतील त्यांना एकही छंद नसणार. म्हणणं कळतंय. प्रश्न काय विचारलाय, ज्यांना काहीच छंद नाही असे विद्यार्थी हवेत. मग आपण काय करायचं, काहीतरी छंद आहे, कमीत कमी एक तरी छंद आहे असे विद्यार्थी आधी काढायचे. ते विद्यार्थी एकूण विद्यार्थ्यांमधून काढून टाका बाजूला. जे उरतील त्यांना छंद नसणार. कळतंय. सो फर्स्ट ऑफ ऑल कमीत कमी एक छंद असणारे विद्यार्थी. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड स्टुडंट्स हॅव्हिंग ऍटलीस्ट वन हॉबी. क्वेश्चन काय आहे, स्टुडंट हु डोंट हॅव एनी हॉबी. नंबर ऑफ स्टुडंट्स हु डोंट हॅव एनी हॉबी ते आपल्याला हवंय ना. म्हणजे ज्यांना हॉबीज नाहीये. मग आपण ते डायरेक्टली काढू शकत नाही, फाइंड आउट करू शकत नाही. मग आपण काय फाइंड आउट करू शकतो की स्टुडंट हॅव्हिंग ऍटलीस्ट वन हॉबी. कारण आपण लास्ट सम मध्ये केलंय ऍटलीस्ट वन हॉबी मीन्स व्हॉट, आयदर रॉक क्लाइम्बिंग ऑर स्काय वॉचिंग. ऑर म्हणजे काय, युनियन. मग युनियन इझिली फाइंड आउट करता येतं ना आपल्याला. म्हणणं कळतंय का. क्वेश्चन काय आहे, हु डोंट हॅव हॉबी. स्टुडंट्स हु डोंट हॅव हॉबी. पण आपण काय फाइंड आउट करणार, ऍटलीस्ट वन हॉबी. स्टुडंट हु हॅव ऍटलीस्ट वन हॉबी. म्हणजे आपल्याला तो नंबर मिळणार की ज्यांना ऍटलीस्ट वन हॉबी आहे. मग ज्यांना ऍटलीस्ट वन हॉबी आहे असे सगळे काढून टाका, सबट्रॅक्ट करा. जे रिमेनिंग राहणार, जे उरणार त्यांना हॉबी नसणारच ना. काय म्हणतो कळतंय. टोटल स्टुडंट्स किती आहे 220. त्यातून काय करायचं, आपण ऍटलीस्ट वन हॉबी असलेले स्टुडंट फाइंड आउट करायचे. म्हणजे कमीत कमी म्हणजे ऍटलीस्ट वन हॉबी असेल. म्हणजे आयदर ते रॉक क्लाइम्बिंग करतील ऑर ते स्काय वॉचिंग करतील. मग आता आयदर रॉक क्लाइम्बिंग ऑर स्काय वॉचिंग करणारे तुम्हाला कळले की बाबा एवढे स्टुडंट आहेत, हे काहीतरी करतात. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग तरी करतात किंवा स्काय वॉचिंग तरी करतात. पण आपला क्वेश्चन काय आहे, काहीच न करणारे हवेत ना. डोंट हॅव एनी हॉबी. म्हणजे काहीतरी करतात त्यांना तुम्ही बाजूला ठेवणार ना. टोटल स्टुडंट मधून बाजूला ठेवणार म्हणजे काय करणार, मायनस करणार. टोटल स्टुडंट किती आहे 220. 220 मधून ऍटलीस्ट वन हॉबी असलेले स्टुडंट काय करायचे, मायनस करायचे. म्हणजे स्टुडंट रिमेन राहणार, उरणार ते स्टुडंट त्यांना हॉबीज नसणार. आयडिया कळते तुम्हाला. ऍटलीस्ट वन कळतं का. ऍटलीस्ट वनचा अर्थ काय होणार, ऍटलीस्ट वन मीन्स व्हॉट, आयदर दे विल हॅव रॉक क्लाइम्बिंग ऑर स्काय वॉचिंग. म्हणजे त्यांना रॉक क्लाइम्बिंग ऑर स्काय वॉचिंग काहीतरी हॉबी असणार. पण आपल्याला काय हवं आहे, हॉबी नसलेले. मग ज्यांना हॉबी आहे ते काय करायचे, मायनस करायचे. कुठून, टोटल स्टुडंट मधून. टोटल स्टुडंट मायनस हॅव्हिंग हॉबी. यू विल गेट स्टुडंट हु डोंट हॅव एनी हॉबी. टोटल स्टुडंट मधून ज्यांना एक तरी हॉबी आहे असे सगळे स्टुडंट काय करा, मायनस करा. जे राहतील त्यांना एकही हॉबी नसणार. क्लिअर होत आहे. ओके. सो कमीत कमी एक छंद असणारे विद्यार्थी, नंबर ऑफ
students having at least one hobby. Number of students having at least one hobby equal to n of R union S. At least one म्हणजे काय? Either or म्हणजे काय? युनियन. रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग. कमीत कमी एक म्हणजे काय? गिर्यारोहण किंवा अवकाश दर्शन किंवा म्हणजे काय? संयोग. तर हे लास्ट सम मध्ये आपण केलंय. काय नाम इथे पहिलं n of R. एडिशन थेरम n of R प्लस n of S माइनस n of R इंटरसेक्शन S. n of R अधिक n of S वजा n of R छेदसंख्या S. n of R किती आहे? 130 प्लस 180 माइनस R इंटरसेक्शन S 110 किती आलं? 200. वेन डायग्राम मध्ये केलं होतं ना. म्हणजे 200 स्टुडंटना कोणती ना कोणती हॉबी आहे. म्हणजे हे जे 200 विद्यार्थी आले ना, यांना कोणता ना कोणता छंद आहे. म्हणजे एकतर गिर्यारोहण तरी करतील किंवा अवकाश दर्शन तरी करतील किंवा दोन्ही करतील. These 200 students have at least one hobby. Means either rock climbing ची तरी हॉबी असेल, or sky watching तरी हॉबी असेल, or both किंवा दोन्ही हॉबी असतील. Are you getting it? But आपल्याला काय हवंय? Student who don't have any hobby. So just write down. We have students who don't have any hobby. Okay, so therefore number of students who don't follow any hobby. Number of students who don't follow any hobby. एकही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. एकही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर n of U मायनस n of R युनियन S. एकही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे काय? एकूण विद्यार्थ्यांमधून ज्यांना एक तरी छंद आहे असे सगळे वजा करा. म्हणजे जे उरतील त्यांना एकही छंद नसणार. हे जे 200 आहेत त्यांना कमीत कमी एक छंद आहे. कमीत कमी एक म्हणजे कोणता तरी एक असेल किंवा दोन्ही असेल. म्हणजे या 200 जणांना कोणता ना कोणता छंद आहे. मग ते सगळे या एकूण विद्यार्थ्यांमधून, एकूण विद्यार्थी किती आहे? 220. त्यातून हे 200 विद्यार्थी मायनस करा, वजा करा. म्हणजे जे उरतील त्यांना काही छंद नसणार. Number of students who don't follow any hobby. These 200 students have at least one hobby. At least one hobby म्हणजे काय? Either ते रॉक क्लाइम्बिंग तरी करतात, or ते स्काय वॉचिंग तरी करतात, or both दोन्ही तरी करतात. म्हणजे हे 200 काही ना काही करतात ना. त्यांना काय पाहिजे? काहीच न करणारे पाहिजेत. मग काय करणार? टोटल स्टुडंट मधून हे काहीतरी करतायत ना, ते मायनस करा. जे राहणार ते काहीच करणार नाही. They do not follow any hobby. That is equal to 220 minus 200 is equal to 20. So 20 students do not follow any hobby. म्हणजे एकही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती येणार? 20. क्लियर? नेक्स्ट, ओनली रॉक क्लाइम्बिंग आणि ओनली स्काय वॉचिंग. मग असे सांगितलं तुम्हाला. नंबर ऑफ स्टुडंट्स. Number of students who follow only rock climbing. Number of students who follow only rock climbing. N of फक्त गिर्यारोहण. फक्त गिर्यारोहणाचा छंद असणारे विद्यार्थी. फक्त गिर्यारोहणाचा छंद असणारे विद्यार्थी. नंबर ऑफ स्टुडंट्स हू फॉलो ओनली रॉक क्लाइम्बिंग. मग काय म्हटलं होतं आपण? हे कसं केलं होतं आपण? एकूण जे
गिर्यारोहण आवडणारे विद्यार्थी आहेत. किती आहेत? 130. पण ह्या 130 मध्ये हे 110 पण आहेत ना, की ज्यांना दोन्ही आवडतं. मग आपल्याला काय हवंय? आपल्याला फक्त गिर्यारोहण आवडणारे हवेत ना. मग गिर्यारोहण वाले किती आहेत? एन ऑफ आर. त्याच्यातून ज्यांना दोन्ही आवडतं, दोन्ही आवडणारे किती आहेत? 110. आणि ह्या 110 जे विद्यार्थी आहेत त्यांना गिर्यारोहण पण आवडतंय आणि अवकाश दर्शन पण आवडतंय. मग हे 110 जण आपण ह्या गिर्यारोहणवाल्यांमधून काढून टाकूया. मायनस एन ऑफ आर छेदसंच एस. काय बोललो? कळलं? आर म्हणजे काय? गिर्यारोहण आवडणारे. गिर्यारोहण आवडणारे किती आहेत? 130. पण या 130 मध्ये हे 110 पण आहेत ना. का? कारण या 110 जणांना बघा, आर छेदसंच एस म्हणजे या 110 जणांना दोन्ही छंद आवडत आहेत ना. म्हणजे ह्या 110 जणांना गिर्यारोहण पण आवडत आहे आणि त्यांना अवकाश दर्शन पण आवडते. पण त्यात तुम्हाला हे असे 110 हवेत का? नको. म्हणजे ह्या 130 मध्ये हे जे 110 आहेत त्यांना गिर्यारोहण आवडतंय ते घेऊ शकत नाही. का? कारण त्यांना अवकाश दर्शन पण आवडतंय. आपल्याला फक्त काय हवं आहे? गिर्यारोहण आवडणारे हवे आहेत, अवकाश दर्शन आवडणारे नको आहेत. म्हणून 130 मधून हे 110 वजा एन ऑफ आर वजा एन ऑफ आर छेदसंच एस. वी वॉन्ट ओनली रॉक क्लाइंबिंग. सो रॉक क्लाइंबिंग देर आर 130. रॉक क्लाइंबिंग वाले 130 स्टुडंट्स आहेत. पण या 130 मध्ये हे 110 पण आहेत ना. का? कारण बघा हे काय आहे? आर इंटरसेक्शन एस म्हणजे या 110 स्टुडंट्सना रॉक क्लाइंबिंग पण आवडतं अँड स्काय वॉचिंग पण आवडतं. म्हणजे हे 110 रॉक क्लाइंबिंग मध्ये पण असणार आहेत आणि हे स्काय वॉचिंग मध्ये पण असणार आहेत. मग हे जे 110 ह्या रॉक क्लाइंबिंग मध्ये आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत का? नाही घ्यायचे आहेत. का नाही घ्यायचे आहेत? बिकॉज वी फॉलो ओनली रॉक क्लाइंबिंग. म्हणजे 130 मध्ये जे 110 आहेत हे ओनली रॉक क्लाइंबिंग वाले आहेत का? नाही. बिकॉज दे ऑल्सो लाईक स्काय वॉचिंग. सो वी कॅनॉट टेक 110. सो 130 मधून हे 110 काय करावे लागणार? मायनस. सो एन ऑफ आर मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन एस. So therefore 130 minus 110 that is 20. So 20 students follow only rock climbing. You can write. तर तुम्ही लिहू शकता. म्हणून 20 विद्यार्थ्यांना फक्त गिर्यारोहणाचा छंद आहे. क्लिअर? तसंच सेम आहे पुढे. एन ऑफ स्टुडंट्स हु फॉलो ओनली स्काय वॉचिंग. ते तुम्ही करायचे. सेम एन ऑफ स्टुडंट्स हु फॉलो ओनली रॉक क्लाइंबिंगचे इथे काय ना स्काय वॉचिंग. फक्त गिर्यारोहणाचे इथे काय ना अवकाश दर्शन. फक्त अवकाश दर्शनाचा छंद असणारे विद्यार्थी. मग काय ना तिथे सांगा? अवकाश दर्शन. मग अवकाश दर्शन वाले किती जण आहेत? किती आहेत अवकाश दर्शन वाले? स्काय वॉचिंग फक्त अवकाश दर्शन. पूर्ण करा ते, असं लिहू नका, नीट लिहा. फक्त अवकाश दर्शनाचा छंद असणारे विद्यार्थी संख्या. नंबर ऑफ स्टुडंट हु फॉलो ओनली स्काय वॉचिंग. मग स्काय वॉचिंग वाले किती आहेत? 180. सो एन ऑफ एस. पण ह्या 180 मध्ये हे जे कॉमन आहेत 110, कारण हे जे 110 स्टुडंट्स आहेत त्यांना रॉक क्लाइंबिंग स्काय वॉचिंग दोन्ही आवडतं ना. म्हणजे ह्या 180 मध्ये पण हे 110 असणार ना. मग हे हवेत का? नको आहे. सो एन ऑफ एस मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन एस. सो 180 मायनस 110 दॅट इज 70. 70 स्टुडंट फॉलो ओनली स्काय वॉचिंग. फक्त अवकाश दर्शन पाहिजे. मग काय करणार? अवकाश दर्शन आवडणारे 180 आहेत. पण ह्या 180 मध्ये हे 110 पण आहेत ना. कारण ह्या 110 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतं. हो की नाही? गिर्यारोहण पण आवडतं, अवकाश दर्शन पण आवडतं. म्हणजे हे 110 ह्या गिर्यारोहणाच्या ग्रुपमध्ये पण आहेत आणि हे 110 त्या अवकाश दर्शनामध्ये पण आहेत. बरोबर? म्हणजे ते अवकाश दर्शनाचे जे 180 विद्यार्थी आहेत त्याच्यात हे 110 पण आहेत ना. पण हे 110 नको आहेत आपल्याला. का नको आहेत? कारण आम्हाला फक्त अवकाश दर्शन हवं आहे. आणि हे जे 110 आहेत त्यांना गिर्यारोहण पण आवडतं, दोन्ही आवडतं ना त्यांना. म्हणून 180 मधून हे 110 आपण घेऊ शकत नाही. 180 वजा 110. हे जे 70 उरतील त्यांना फक्त अवकाश दर्शन आवडणार. इज दॅट क्लिअर? सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड फर्स्ट चॅप्टर. इथे आपलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे. कळलं? पूर्ण प्रकरण पुन्हा एकदा बघा. फार साधं सोपं सिंपल प्रकरण आहे. व्हेरी इझी चॅप्टर. ओके. सो जस्ट गो थ्रू ऑल द सम्स. प्रत्येक गणित बघा, त्याचा नीट अभ्यास करा. हा, फक्त कॉपी करून गप्प बसू नका. ओके. जस्ट गो थ्रू इट. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण
चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 ला सुरुवात करू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.